शरद पवार, जयंत पाटील असे विविध पक्षांचे नेते या शिष्टमंडळामध्ये उपस्थित आहेत आणि आज हे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहे। मंत्रालयातली ही दृश्य आपण पाहतोय। या भेटीमध्ये नेमकं काय होणार आहे तर मतदार यादीतील त्रुटी असतील, नावगळती असतील किंवा चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पारदर्शक व्हाव्यात आणि इतरही काही महत्त्वाचे मुद्दे असतील। मतदार यादीतल्या त्रुटी दूर करण्यासाठी ही खरे तर भेट घेतली जाते। याआधी शिवालयामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आता हे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर साधारण 1-1:30 वाजता संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे। सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंकांवर चर्चा करण्यासाठी आता हे शिष्टमंडळ मंत्रालयात पोहोचलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेऊन अनेक मागण्या ते करणार आहेत। मतदार यादीतील त्रुटी असतील, नावगळती असतील किंवा चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पारदर्शकपणे व्हाव्यात, इतरही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्या मुद्द्यांसाठी ही भेट घेतली जाते। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर एक पत्रकार परिषद, संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली जाईल आणि त्यावेळेला जे काही मुद्दे या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे मांडलेले आहेत ते सांगितले जातील। सध्या ही मंत्रालयातली थेट दृश्य आपण पाहतोय। शिष्टमंडळ हे मंत्रालयात पोहोचलेले आहेत। आज ठाकरे बंधूंनी, आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितरित्या शिवालयापासून मंत्रालयापर्यंत प्रवास केला आणि त्यानंतर आता ते मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर लोकशाही बळकट व्हावी यासाठी चर्चा करणार असल्याचं नेत्यांनी सांगितलेलं आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी मंत्रालयात पोहोचलं असल्याचं पाहायला मिळतंय। निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ व्हावा हा या भेटीचा हेतू आहे। निवडणुका निष्पक्षपातीपणे व्हाव्यात, पारदर्शक करण्याची मागणी आज केली जाणार आहे। निवडणुकांच्या यंत्रणा, मतदार याद्यांचा घोळ दूर करण्याची मागणी आज शिष्टमंडळाकडून महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना केली जाणार आहे। तर लोकशाही बळकट व्हावी यासाठी चर्चा केली जाणार असल्याचं देखील नेत्यांनी म्हटलेलं आहे। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर या नेत्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि त्यानंतर जे काही मुद्दे निवडणूक आयोगाकडे मांडले गेलेले आहेत ते या पत्रकार परिषदेतून सांगितले जातील। मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ पोहोचलेले आहेत। मंत्रालयातील 7व्या मजल्यावर शिष्टमंडळासोबत ही बैठक पार पडणार आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला पोहोचलेले आहेत। थेट दृश्य मंत्रालयातली आपण पाहतोय। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे हे मंत्रालयात पोहोचलेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, बरोबर 2 शिष्टमंडळ झालेले आहेत। 2 शिष्टमंडळ वेगवेगळ्या दिशेला गेलेत। म्हणजे एक शिष्टमंडळ गेले हे मुख्य इमारतीमध्ये जिथे निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम बसतात त्यांच्याकडे, ज्याच्यामध्ये प्रमुख सगळेच नेते आहेत। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे। ते सगळेच नेते, प्रमुख नेते निवडणूक अधिकाऱ्यांकडे गेले। तर बाकीचे जे इतर काही नेते आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये अरविंद सावंत आहेत, उद्धव ठाकरे पक्षाचे, त्याचबरोबर शरद पवार गटाचे राखी जाधव आहेत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आहेत आणि इतर जे नेते आहेत इतर पक्षांमधले ते आता प्रशासकीय नवीन प्रशासन भवन, महाराष्ट्र शासन जे कार्यालय समोरच आहे, अगदी मंत्रालयाच्या समोर जिथे मुख्य निवडणूक आयुक्त बसतात त्यांच्याकडे हे शिष्टमंडळ गेलेलं आहे। दोन्ही आयुक्तांकडे किंवा दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे वेगवेगळे शिष्टमंडळ जाऊन आपल्या मागण्यांसंदर्भातलं निवेदन सादर करणार, कारण एकतर वेळ खूप जास्त झालेला आहे। याआधी सगळेच नेते एका ठिकाणी जातील आणि मग दुसऱ्या ठिकाणी असं ठरलं होतं, पण आता बराच उशीर झाल्यामुळे 2 वेगवेगळे शिष्टमंडळ तयार करण्यात आलेत आणि ज्याच्यामध्ये प्रमुख नेत्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये गेलेत। शरद पवार हे देखील ज्यावेळेला मंत्रालयामध्ये फायलींना आग लागलेली होती किंवा खोलीला आग लागलेली होती, म्हणजे 4 वेळा ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि जेव्हा खोलीला आग लागली होती त्यानंतर ते आज एवढ्या वर्षानंतर मंत्रालयात आलेले आहेत। तर राज ठाकरे देखील काही वेळापूर्वी जसे शिवतीर्थावर 20 वर्षानंतर आलेले आहेत। हे सगळे नेते एकाच मागणीसाठी समोर आले की निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पडावी आणि म्हणून त्यांचं शिष्टमंडळ हे दोन्ही इमारतींमध्ये गेलंय। निवडणूक आयुक्तांकडे सध्या राखी जाधव आहेत आणि वर्षा गायकवाड काँग्रेसच्या, अरविंद सावंत, त्याचबरोबर इतर काही नेते आहेत। तर जे मुख्य नेते आहेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रमुख मुख्य
जी इमारत आहे मंत्रालयाची, त्या इमारतीमध्ये निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम एस चोक्कलिंगम त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत. बैठक सध्या सुरू आहे आणि आपल्या हातामध्ये सध्या ही कॉपी देखील आलेली आहे, ज्याच्यामध्ये निवेदन नेमकं त्यांचं काय आहे, त्या निवेदनात काय लिहिलेलं आहे ते आपण बघतोय. लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. लोकशाहीसाठी आता निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होणं गरजेचं आहे. जर लोकशाहीवरचा विश्वास दृढ करायचा असेल तर निवडणूक प्रक्रिया पार पडायला हवी, असं म्हणणं किंवा मागणं या सगळ्या नेत्यांचं आहे. आणि म्हणूनच हे निवेदन घेऊन सध्या सगळं शिष्टमंडळ, दोन्ही एक निवडणूक अधिकारी आणि दुसरे निवडणूक आयुक्त यांच्याकडे 2 शिष्टमंडळ पोहोचलेले आहेत. निवेदन त्यांचं सादर केलं जात आहे. बैठक सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात निवेदन सादर केल्यानंतर सगळे नेते बाहेर येतील आणि त्यानंतर वायबी चव्हाण सेंटर अगदी शेजारीच आहे. त्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये ते सगळे नेते पोहोचतील आणि तिथे आपलं निवेदन त्यांना सादर करणार आहेत. निवेदन दिल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद तिथे घेतली जाईल वायबी चव्हाण सेंटरला आणि वायबी चव्हाण सेंटरला होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये सगळे नेते आपल्याला एकत्र पाहायला मिळतील. पण नेमकं काय काय म्हणणं आहे, मुद्द्यांपुरतच ते बोलणार आहेत की आणखी तर कोणत्याही विषयावर बोलतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. कारण सध्या महाविकास आघाडी जरी एक संघ असली तरी देखील राज ठाकरे यांचा पक्ष नव्यानं या सगळ्या विरोधी गटामध्ये तर एकत्र सामील होतं किंवा ते स्वतः सगळ्या नेत्यांसोबत या विरोधकांसोबत एकत्र आलेले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी. किंवा खरं तर या सगळ्याची सुरुवात राज ठाकरे यांच्यापासूनच झाली. किंवा राज ठाकरे यांनीच निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्याचं ठरवलं आणि त्यानंतर सगळ्या विरोधकांना त्यांनी पत्र दिलं किंवा आमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाला मान देऊन हे सगळे नेते एकत्र आले, सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील एक पत्र या सगळ्या संदर्भात दिलेलं होतं संजय राऊत यांनी की तुम्ही देखील लोकशाही वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी आमच्यासोबत एकत्र या, आपण निवडणूक अधिकाऱ्यांना भेटूयात, असं निमंत्रण त्यांनी दिलेलं होतं. तसंच राज ठाकरेंना देखील दिलंय आणि म्हणून राज ठाकरे आमच्यासोबत आज आले. तसं मगाशी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात त्यांनी असं म्हटलं होतं. ही लोकशाही टिकवायची आहे, लोकशाही आपल्याला जगवायची आहे, म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामध्ये कोणते पक्षात हा महत्वाचा भाग नाहीये, तर लोकशाहीसाठी सगळेच एकत्र येणं गरजेचं असं मगाशी बाळासाहेब थोरात म्हणालेले होते. पण आता तुर्तास दोन्ही सगळ्याच पक्षांचं हे शिष्टमंडळ आपण बघतोय, सर्वपक्षीय शिष्टमंडळ खरं तर, पण त्याच्यामध्ये विरोधकांची ही बोट आता बांधली जाते. जे सगळेच शिष्टमंडळ आता दोन्ही कार्यालयांमध्ये पोहोचलेत, आपलं निवेदन सादर करतात. निवेदनाची प्रत देखील आपल्या हाती लागली आहे आणि या निवेदनामध्ये सगळ्या प्रमुख विरोधकांचे नावं असलेली आपण बघतोय, ज्याच्यावरती उद्धव ठाकरे यांची सही आहे. शिवालय हे समोरच कार्यालय आहे मंत्रालयाच्या समोर आणि त्याच शिवालयामध्ये सगळे नेते आधी सगळे जमले, ज्याच्यामध्ये स्वतः राज ठाकरे 20 वर्षानंतर म्हणजे 2005 साली ते शिवालयामध्ये आलेले होते आणि त्यानंतर आज 20 वर्षानंतर ती विरोधकांची सगळी मोड बांधली जात असताना ते इथे पोहोचले. राज ठाकरे यांच्यानंतर शरद पवार आले, त्याचबरोबर इतर सगळे नेते देखील आले, जे शिवालयामध्ये आधी एकत्र जमले. शिवालयामध्ये एकत्र बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर हे सगळे नेते आता या मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये आणि प्रशासकीय इमारतीमध्ये 2 शिष्टमंडळ तयार करून गेलेले आहेत. मुख्य इमारतीमध्ये प्रमुख सगळे नेते आहेत, म्हणजे निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्या कार्यालयामध्ये 7व्या मजल्यावरती 5व्या क्रमांकाच्या खोलीमध्ये हे शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे अजित नवले हे आणि तसंच सपाचं देखील रईस शेख हे पोहोचलेले आहेत. तर दुसरं शिष्टमंडळ उपनेत्यांचं सगळं हे प्रशासकीय इमारत आहे, जी अगदी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या समोर आहे. त्या प्रशासकीय इमारतीमध्ये अंबादास दानवे आहेत, अरविंद सावंत, त्याचबरोबर राखी जाधव आहेत आणि काँग्रेसच्या प्रदेश मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या देखील पोहोचल्या. त्यांच्याकडून इथे या प्रशासकीय इमारतीमध्ये बसणारे निवडणूक आयुक्त वाघमारे यांची भेट घेण्यासाठी पहिल्या मजल्यावरती ते गेलेले आहेत. तिथे आता त्यांना हे निवेदन सादर केलं जाईल. निवेदन सादर केल्यानंतर आपलं सगळं जे काय म्हणणं आहे ते एकत्रितरित्या हे सगळे नेते पुन्हा जमतील वायबी चव्हाण सेंटरला आणि पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन ते मांडणार आहेत. सुमित, असेच सोबत रहा. आपण पाहतोय हे शिष्टमंडळ सध्या पोहोचलेले आहेत मंत्रालयात आणि तुम्ही जसं म्हटलं 2 शिष्टमंडळ आहेत, तर चोक्कलिंगम यांना नेमकं कोण भेटतंय आणि निवडणूक अधिकाऱ्यांना नेमकं कोण भेटतंय? चोक्कलिंगम हे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत आणि ते मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये 7व्या मजल्यावरती बसतात. तिथे 7व्या मजल्यावरती 5 नंबरच्या खोलीमध्ये सगळेच प्रमुख, म्हणजे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, मनसे प्रमुख राज ठाकरे, त्याचबरोबर शरद पवार गटाचे किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शरद पवार स्वतः, बाळासाहेब थोरात जे वरिष्ठ नेते आहेत काँग्रेसचे ते, त्याचबरोबर सपाचे आमदार ते देखील इथे पोहोचले, रईस शेख, आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे सगळे प्रमुख नेते हे निवडणूक अधिकाऱ्यांना एस चोक्कलिंगम यांची भेट घेण्यासाठी मुख्य इमारतीमध्ये गेलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला जे उपनेते आहेत ते मंत्रालयाच्या समोरच जी प्रशासकीय इमारत नवीन आहे त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती निवडणूक आयुक्त वाघमारे बसतात पहिल्या मजल्यावर. त्यांची भेट घेण्यासाठी अरविंद सावंत, त्याचबरोबर अंबादास दानवे, आणखी इतर काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव या इथे आलेल्या प्रशासकीय आयुक्तांकडे भेटण्यासाठी आणि त्यांना ते
आपलं म्हणणं जे काय आहे किंवा आपलं निवेदन आहे ते सादर करणार आहेत. दोन शिष्टमंडळ करण्याचं कारण म्हणजे आधी सगळेच नेते एकत्रितरित्या जाणार होते निवडणूक अधिकाऱ्यांकडे मंत्रालयात आणि त्यानंतर सगळेच नेते हे समोरच असलेलं निवडणूक आयुक्तांचं कार्यालय किंवा जे प्रशासकीय इमारतीमध्ये आहे पहिल्या मजल्यावर तिथे जाणार होते. पण आता वेळ दारात झालेला आहे, उशीर झालेला आहे, म्हणून दोन शिष्टमंडळ तयार करण्यात आले आणि मुख्य नेत्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे गेलं आणि जे उपनेते आहेत सगळे किंवा नेते आहेत सगळे त्यांचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांकडे प्रशासकीय इमारतीमध्ये आलंय आणि ते आपापलं जे काही म्हणणं आहे किंवा आपलं जे निवेदन आहे, एकच निवेदन आहे जे दोन्ही अधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे आणि ते निवेदन दिल्यानंतर ह्या सगळ्या नेत्यांकडून एकत्रितरित्या ते इथेच मागे असलेलं जे वायबी चव्हाण सेंटर आहे त्या ठिकाणी सगळे नेते एकत्र जमतील आणि तिथे आपल्याला एका फ्रेममध्ये शरद पवार, त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्याचबरोबर इतर सगळे नेते दिसणार आहेत. मगाशी देखील शिवालयामधून जेव्हा हे सगळं शिष्टमंडळ निघालं तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितरित्या गाडीमध्ये बसलेले होते आणि त्यांच्या सोबत नेते देखील होते. आदित्य ठाकरे हे देखील पुढे बसलेले होते आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या नेत्यांकडून निवेदन दिलं जात आहे. निश्चित सुमित, हे जे निवेदन दिलं जात आहे त्यात कुठले कुठले प्रमुख मुद्दे बघायला मिळत आहेत? सुमित, माझा आवाज पोहोचतोय? आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया संपर्क करण्याचा. मात्र दोन शिष्टमंडळ आता भेटीसाठी दाखल झालेली आहेत. शिष्टमंडळ आयोगाच्या भेटीसाठी आता दाखल झालेली आहेत. दोघांमध्ये चर्चा घेईल. तिकडची आपण थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतो ज्या ठिकाणी ही बैठक सुरू झालेली आहे. हे शिष्टमंडळ आपल्याला बघायला मिळत आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटतायत आणि तिकडची आपण ही थेट आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या न्यूज 18 लोकमतवरती बघतोय. आपण बघतोय उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे हे आधी शिवालयामध्ये दाखल झाले. त्यानंतर शरद पवार, शेकापचे जयंत पाटील, रईस शेख, वर्षा गायकवाड हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. विरोधकांच्या निवडणूक आयोगाकडे काही मागण्या आहेत, त्या संदर्भात आज निवेदन दिलं जाईल. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करा, तसंच मतदार याद्यांमधील नावं जी वगळलेली आहेत त्या संदर्भात मतदार याद्यांमधील